ही कथा एका सामान्य महिलेची आहे, जिने सगळं गमावलं होतं. नवरा गेला होता, घरात पैसे नव्हते, मुलांना शाळेत पाठवणं बंद झालं होतं, पण तिची एकच श्रद्धा होती, स्वामी समर्थ. सावित्री नावाची ती महिला अक्कलकोटजवळच्या एका छोट्या गावात राहायची. नवऱ्याचं अचानक निधन झालं आणि सगळं आयुष्य उलटपालट झालं. घरात 3 मुले आणि हाताशी 1 रुपयाही नाही. शेजारी म्हणाले, आता काय करशील, माहेरी निघून जा. पण सावित्री म्हणाली, स्वामी आहेत, ते सोडणार नाही. रोज सकाळी ती स्वामींचा फोटो समोर ठेवायची, दिवा लावायची आणि मनापासून म्हणायची, स्वामी तुम्हीच माझे आधार आहात. असेच काही दिवस गेले. घरात खायलाही अन्न नव्हते. त्या रात्री सावित्री खूप रडली. मुले उपाशी झोपली होती. रात्री तिला स्वप्न पडलं, एक तेजस्वी वृद्ध पुरुष तिच्यासमोर उभे होते. ते हसत म्हणाले, रडू नकोस, उद्या सकाळी दार उघड. दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्रीने दार उघडलं. दारात एक अनोळखी माणूस उभा होता. त्याने सांगितलं, मी शहरातून येतो. माझ्या आईला स्वप्नात स्वामींनी सांगितलं, त्या गावात एक गरीब महिला आहे, तिला मदत कर. त्याने हातात एक पिशवी दिली. त्यात तांदूळ, डाळ, तेल आणि थोडे पैसे होते. सावित्रीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती फोटोसमोर बसली आणि म्हणाली, स्वामी तुम्ही खरंच आहात. स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्तांना एकटं सोडत नाही. तुम्हालाही जर कठीण वाटत असेल तर एकदा मनापासून म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ नमः. हे व्हिडिओ तुमच्या घरातील सर्वांना पाठवा. स्वामींची कृपा सर्वांवर होतो. जय जय स्वामी समर्थ. पुढे त्याच माणसाने सावित्रीच्या मोठ्या मुलाला नोकरी मिळवून दिली. आज सावित्रीचं घर सुखात आहे. जय जय स्वामी समर्थ.